उजळले भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग पद्मनाभ तोडला संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग संकुटले हृदय पेटी पोटी साठवू संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग पद्मनाभ तोडला संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग तुका भाने होता ठेवा तुका भाने होता ठेवा तुका भाने होता ठेवा तोया भावा सापडला संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग पद्मनाभ तोडला संत दर्शने हानाग संत दर्शने हानाग गोपाल कुमारी उजळे भाग्य आता उभारले भाग्य आता मेरे भाग्य आता मेरे भाग्य आता भाग्य आता गोपरले भाग्य आता मेरे भाग्य आता मेरे भाग्य आता मुझे अब चिंता वारणे संत दर्शने हानाग संत दर्शने
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. प्रथम नमन पांडुरंगा करो, प्रथम नमन पांडुरंगा करो, रंगा करो, त्यांचा कृपादाने बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन, चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुगा. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची या सुता, चरणावरी ठेवणी माथा,
साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदू सारजा चतुराणाची आत्मजा वाक्सिद्धे पाविजे सजा तिचे चरणवजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया नमन माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी असते लोका काळ मृदुंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल तया गावी केला वास तया नसावे उदास ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराने तुमताने बोलावे तेरे तेरा गुरु ओम ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचन अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला मस्तक हे पायावरी पायावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद मान्य जगद वंदन्य की ज्यांनी परमार्थाचा कळस लावला असे महान वैराग्य मूर्ती देहूचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजची कीर्तन सेवा काय निमित्त आहे तर आजची ही कीर्तन सेवा आमच्या गुरु समान असणारे वैकुंठवासी हरिभक्त परायण सुखदेव महाराज कोळी म्हणजे दादा यांच्या 8व्या का 9व्या मासिकानिमित्त ही कीर्तन सेवा हरिभक्त परायण पाटील महाराजांनी हरिभक्त परायण तरुण कीर्तनकार हरिभक्त परायण आमच्या तालुक्याचं वैभव 2 कीर्तनकार आहेत तरुण
है का नाही महाराज. तर त्यांनी मला 2 महिन्यापूर्वी फोन केला की असा असा त्यांचा फोन आलता, तुमची तारीख आहे का. होती तारीख मोकळी महाराज, घेतली. आणि त्यानिमित्त महाराज ही सेवा माझ्या तुम्हा सगळ्यांच्या वतीने माझ्या एका पामराकडे आली. माझं बी भाग्य महाराज. अशा महान, विचार करा किती महान कार्य केलं त्यांनी महाराज. हरिभजन हे ढवळीले जग. स्वतःचा तर उद्धार झालाच, पण लोकांचा उद्धार करायचं कार्य डबल काम महाराज यांच्याकडून झालेलं आहे का नाही. जाईल तिथं सप्ताह उभा केला, जाईल तिथं माळकरी तयार झाले. आणि विशेष आहे महाराज ह्यांचं कीर्तन मला लय नाही काय मिळालं. दादांचं 4 कीर्तन आहे काय मिळाले शेवट बरं का. तर महाराज सोप्या भाषेत जसं समोर माणसं आहेत का नाही त्यांना कसं कळल शिव धाटी होती महाराज. हे कीर्तन कळलं की महाराज लगेच माळच घालायची लोक, अशी तयार केली महाराज. मग आता विचार करा, आशांच्या मासिका निमित्त कीर्तन सेवा, ह्याला कारण हरिभक्त परायण ओंकार महाराज, हरिभक्त परायण विशाल महाराज, हरिभक्त परायण करडे महाराज, हरिभक्त परायण श्रीकांत महाराज. या चौघांनी काय विचार केला माहितीये का, महाराजांनी सगळीकडे कीर्तन उभा केली है की नाही. सगळ्यांना मार्गाला लावलं, सगळे सप्ताह उभा केलं. मग आपण बी काय करू, त्यांच्या मासिकाला कीर्तनच करू. म्हणजे काय येतील नाही तर आपण 4-5 जण जाऊनच करू. माझा काय निर्धार केला महाराजांनी बघा, विचार करा. मग विचार करा, असं कार्य का झालं तर उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती करून ठेवली महाराज आहे की नाही. ह्याला फार महत्वाचं आहे महाराज आहे की नाही. आणि विचार काय कायचे ह्याला तर भजन काहीच मिळत नाही मासिकाला महाराज. आज कीर्तन का होतंय तर त्यांनी ध्यास केला महाराज. का सगळं आयुष्य कशासाठी घालवलं, परमार्थासाठीच. मग अशा परमार्थासाठी आयुष्य घालवलं. मग आशांचा परमार्थ महाग जागृत ठेवणारी तयार केले ती है की नाही. आणि त्यांच्यामुळं महाराज हे सर्व नियोजन होतंय महाराज कीर्तनाचं. आणि कीर्तनाचं नियोजन होतंय म्हणजे महाराज का, मग तुम्ही म्हणताल कीर्तन ह्या केल्याने काय फायदा होतो त्यांना. तू का म्हणे कोटी कोळे ते पोळीत भवनात गीत विठोबाचे, भवनात गीत विठोबाचे, तुला म्हणे कोटी कोळे ते पोळीत भवनात गीत विठोबाचे, भवनात गीत विठोबाचे. कोटी कुळे ती पुनित भावे गाता गीत विठोबाची. महाराज विचार करा, नामचिंतन हरिकथा ज्या होईल का नाही महाराज, या गेलेल्या पितरांना का नाही महाराज कोट्यावधी जरी असले तर त्यांचा उद्धार होतो. आणि माऊली सुद्धा सांगतात, ज्ञान देवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठा मार्ग सोपा आहे की नाही. पूर्वजाला वैकुंठाला मार्ग सोपा कोणचा आहे महाराज. नुसतं रडत बसून उपयोग नाही. तुम्ही जेवढं जास्त रडचाल का नाही तेवढं त्या आत्म्याला दुःख होणार. पण त्यांचा मार्ग सोपा माऊली सांगतात, हरिपाठ भजन कीर्तन प्रवचन झालं पाहिजे तर त्यांना महाराज पुण्य मिळतं. पुण्य मिळे की त्यांना सुख होतं तिथं महाराज आहे की नाही. अजून पुरावा एक सांगून जातो महाराज का, अशा वेळी कीर्तन तर होतंय, ज्ञानदान होतंय आणि अन्नदान आता झालं. त्या अन्नदानाचं सुद्धा पुण्य थोडक्यात सांगून पुढे जाऊ महाराज. पंडूराजाला स्वर्गात महाराज देवापाशी जायला पुण्य कमी पडू लागलं. आणि पुण्य कमी पडू लागल्यानंतर त्यांनी काय केलं, नारदाला सांगितलं खाली जावा आणि आमच्या पोरांना धर्मराजा वगैरे त्यांना सांगा पुण्यकारक काहीतरी कार्यक्रम करा. आता पुण्यकारक कार्यक्रम ते आले. खाली आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा केली. आता संतच होते. पाद्यपूजा केल्यानंतर म्हणले का काय भानगड आहे, तुमच्या वडिलाचा निरोप आहे की देवापाशी जाण्यासाठी थोडं पुण्य अजून कमी पडतंय तर पुण्यकारक काहीतरी कार्यक्रम करा. आता ती कुणाला विचारणार, धर्मराजा ही भगवान श्रीकृष्ण पाटील सहकारी होते त्यांच्या आहे की नाही. भगवंत आमच्या वडिलाला पुण्य कमी पडायला लागले देवाजवळ जाण्यासाठी काय करावं, काय नाही म्हणले राजेश्वरी यज्ञ करा जेणेकरून त्याच्यात लाखो पत्रावळ्या जेवल्या जात्याल आणि ते पुण्य त्यांना मिळेल. महाराज तारीख ठरली, महाराज सगळ्याला आमंत्रण दिलं, यज्ञ झाला आणि जेवण बसले. महाराज 1,00,000 पत्रावळ्या झाल्याबरोबर 1 घंटा स्वर्गात वाजायची टाळ. त्यांनी विचारलं काय भानगड आहे भगवंताला, काय 1 घंटा का वाजते, तुमच्या वडिलाला काय झालंय पुण्य तिथं पोचलंय. मग हे करत असताना महाराज ज्यावेळी जेवण झाले की भगवंत काय करायचं महाराज,
तर भाविकाचे काज अंगे देव करे, काडी धर्मा घरी उच्चिष्ट ते. तिथं महाराज जेवणच चाललेले होते ना, तिथं स्वतः भगवंत पंत्रावळ्या आपल्या हाताने उचलून उकिरड्यावर टाकत होते महाराज. ती जर केलं नसतं ना भगवंताने त्यावेळी, महाराज आता आपण नुसता हात टांगून उभा राहिलो असतो. पुरावा आहेत मागचं महाराज. भगवंताने ती उचलून टाकले म्हणून आता आपण आपल्या घरी जेवण असली काय म्हणतो, महाराज राहू द्या पत्रावळ्या, थांबा राहू द्या. ही पुरावा आहेत मागचं महाराज. आणि टाकत असताना बद्रिकाश्रमात शुकाचार्यांना कळलं भगवंताचा हात ज्या पत्रावळीला लागलाय त्याच्यावर जर शीत आपण खाल्लं तर भरपूर पुण्य मिळेल. महाराज पोपटाचं रूप धरलं आणि भगवंताच्या हाताच्या उष्ट्या पत्रावळ्या टाकलेल्या होत्या का नाही त्याच्यावर येऊन बसले महाराज. आणि आल्याबरोबर शीत खायला सुरुवात केली. आशाच्या घंटा चालू झाल्या, घन 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 घन. भगवंता कवा तरी एक वाजायची. आता काय, आता ब्रह्मवेत्ता जेवलाय आणि भरपूर पुण्य झालंय. म्हणले कुठं आहे, चला म्हणले दाखवतो. महाराज उखरिंड्यावर लिहिलं आणि सांगितलं हा जी पोपट आहे ती साधा नाही म्हणले. तो कोण आहे तर शुकाचार्य ब्रह्मवेत्ते. आम्हाला दर्शन, आता भगवंत होते महाराज मूळ रूपात या. शुकाचार्य मूळ रूपात आलं, सगळ्यांना दर्शन दिलं. मी का सांगितलं पुरावा, जर अन्नदान केलं तर पुण्य मिळतं है की नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या वेळी महाराज अन्नदान ज्ञानदान हे सगळं केल्याबरोबर महाराज त्यांना पुण्य मिळतं आणि पुढे जाणारा जो मार्ग आहे का नाही तो महाराज सोपा होतो है की नाही. म्हणून हे करावं लागतं. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारले. पहिल्याच्या चरणात सांगतात महाराज माझं भाग्य उदयाला आलं आणि भाग्य उदयाला आल्यामुळे काय झालं, अवघी म्हणजे जेवढी होती तेवढी चिंता वारले म्हणजे कायमची नाहीशी झाली. एक नंबर भाग्य उदयाला आल्यावर. अजून फायदा काय झाला, 2 नंबर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अजून काय फायदा झाला, मला संतांचं दर्शन झालं आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर पद्मनाभ जोडला म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली है की नाही. अशा प्राप्त झालेल्या भगवंताला आम्ही हृदय साठव म्हणतात है की नाही. संपुष्ट हे हृदय पेटे करोने पोटे साठव. अशा संतांच्या दर्शनात ज्या भगवंताची प्राप्ती झाली त्यांना आम्ही हृदयात बंदिस्त करून पोटात साठवतो. आणि जे पोटात साठवलाय ती एक ठेव आहे. महाराज सांगतात हा एक भगवंत रूपी ठेव आहे. असा भगवंत रूपी ठेवा मला एका भावाने सापडला. शेवट सांगतात महाराज तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. महाराज विचार करा, हा झाला शब्दशी अर्थ. महाराज संत तुकाराम महाराज झोपेत असताना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर महाराज स्वप्नात असं झालं, महाराज बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरे. गुरुंची भेट झाली महाराज आणि गुरुची भेट झाल्यावर एवढा आनंद झाला त्यांना महाराज, कारण गुरुच्या तोंडून रामकृष्ण हरी शब्द मिळलाय, मंत्र मिळाला. त्याच्या आधी करत होते नामचिंतन पण फळाला येत नव्हतं म्हणायचे महाराज. पण माझं फळाला कावा आलं, संतांच्या मुखातून मला तो बीज मंत्र मिळाला. काय आनंद झाला. सकाळी उठले महाराज आणि उठल्यानंतर महाराज विणा घेतला, दारात नाचायला लागले, डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले. आणि हे लागल्यानंतर साधक लोक आले की महाराज महाराज आंघोळ नाही पूजा नाही आणि तुम्ही आज नाचताय आणि आनंद अश्रू काय भानगड आहे. आणि ज्यावेळी त्यांनी विचारलं त्यावेळी महाराज म्हणले आज माझं भाग्य उदयाला आलं. अभंगाचं पहिलं उदयाले भाग्य
अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. ज्या साधकांनी विचारल्यावर सांगितलं, आज माझं भाग्य उदयाला आलं, आणि भाग्य उदयाला आल्यानंतर काय झालं, अवघी चिंता म्हणजे जेवढी होते तेवढी काय झाली, वारली म्हणतात. महाराज भाग्याविषयी जर बघितलं तर 3 प्रकार पडतात: सामान्य भाग्य, पारलौकिक भाग्य आणि परम भाग्य, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ भाग्य. सामान्य भाग्य कोणतं महाराज, तर तुम्हा आम्हाला वाटतं काय, भरपूर धन असावं, मुलंबाळ असावं, 4 चाकी असावं, मोठा बंगला असावं, हे तुम्हा आम्हाला भाग्य वाटतं. पण संत ह्याला भाग्य म्हणत नाहीत महाराज. पुत्र महाराजांनी भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास भारा संता पायी. महाराज काय म्हणतात, कशात कशात भाग्य नाही, भाग्य तर नोहे धन पुत्र मुलगा दारा म्हणजे पत्नी. का भाग्य नाही म्हणत महाराज, तर दोष दिसला त्यांना यात. तिन्ही मध्ये दोष दिसला त्यांना. काय दोष दिसला, तर पहिला म्हणतात भाग्य तर नाही धन. बघा महाराज, धन असंही महाराज, धन प्राण द्यायला लावतं आणि प्राण घ्यायला लावतं महाराज. तुका म्हणे धन महाराजांनी तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. या धनासाठी प्राण दिला जातो आणि प्राण घेतला जातो. आता जवळचाच पुरावा तुम्हाला सांगतो, मला वाटतं 3-4 महिने झाला असेल, सगळ्याला माहिती आहे, टीव्हीला येतो, वैष्णवी हगवणे महाराज 1 कोटीची कार दिलती वडिलाने, 51 तोळ सोनं दिलत आणि 3.5 किलो चांदीची भांडी दिलती महाराज. काय कमी दिलत का? दिलती का नाही? हा, मग महाराज विचार करा, असं जर कोण मागून घेत असेल का नाही, त्याला काय म्हणायचं माहितीये का, मोठा भिकारी. हलका भिकारीच म्हणायचं नाही, मोठा भिकारी. अहो एवढं देऊन जर तुम्ही त्यांच्या जीवा उठताय, काय तुमची महाराज ती म्हणायचं माणूस नाहीच ते. हा, असं नाही महाराज. मी तर म्हणतोय महाराज, मुलींना बघायचं जर पाहुणं आलं आणि यादी दिली का नाही, ही द्या ती द्या, चहा सुद्धा देऊ नका, चालतं उठो म्हणायचं. हो, अहो मोठ्याच्याच घरात व्हायला लागलं. अवघड आहे, प्राण दिला जातो आणि प्राण घेतला. मागच्या 2 महिन्यात घडलेली घटना नागपूरची सांगतो महाराज तुम्हाला. डॉक्टर आणि डॉक्टरीन कमी आहे का पैशाला, आता सांगा मला तुम्ही. तरी ती डॉक्टर काय म्हणाल त्या डॉक्टरीनला, मला 35 लाख पाहिजे, मोठी गाडी घ्यायची. आणि ती जी डॉक्टरीन होती की नाही, घरी साधारण होतं महाराज, पण हुशार होती म्हणून डॉक्टरीन जाते महाराज. तिच्याकडून पैसे मिळाले नाही महाराज. इतका ताप दिला त्या डॉक्टरने, शेवटी त्या डॉक्टरने फाशी घेतली. काय करायचं सांगा महाराज. तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण महाराज, आहे की नाही? असं उपयोगच नाही महाराज. खटाव तालुक्यातली घटना सांगून जातो महाराज. आई वडील मुलगा आणि सून 4 जण ज्वारीचं खळ करत होते. ज्वारीचं खळ करत असताना महाराज 10 पोती ज्वारी झाल्यावर मुलगा काय म्हणला वडिलाला, बाबा मला 1 पोतं देता का, पैशाची गरज आहे. वडिलांनी काय सांगितलं, बाळ्या तुझं लग्न होऊन वर्ष झालंय, मी 10% कर्ज काढलंय आणि ती पैसे फिटल्यावर राहिलेलं देतो. वडिलाचं काय चुकलं होतं का महाराज? राग आला त्याला.
राग आल्याबरोबर महाराज त्याला गचोऱ्याला धर वडिलाला खाली पाडलं, नरडी पाय देऊन आई समोर आपल्या पत्नी समोर जीव गेला. आणि हे घडलं त्यावेळी आमची मुलगी खटाव तालुक्यात दिलेली, मी आजच्या दिवशी तिथे गेलतो. महाराज इथं सांगताना मात्यातलं तर अजिबात सांगायचं नाही, रचलेलं अजिबात सांगायचं नाही, सत्य पुरावा नाहीतर संतांचं प्रमाण. महाराज हे फार महत्वाचं आहे, नाहीतर अनंत वाचाळ नाही. तुम्हाला हसायला काय तवा 40 रुपयाला पुस्तक मिळतंय महाराज, मीच ह्यात टाकलं ना अभंगात, लय हसताल तुम्ही त्यावेळेस नाही काय. पण महाराज शेवट मग राहिले का नाही 2 चरण, महाराजांनी काय म्हणायचं, आता उशीर झालाय बघू पुढं. अरे मग 2च चरणाचा घे की, मग 4 चरण का घेतो मग. महाराज नियम आहे तो, कीर्तनाचे नियम फार महत्वाचे पाळले पाहिजेत. भक्ती ज्ञानावीन इतर गोष्टी न स्पष्ट सांगितले महाराज. देवाचे चरित्र नाठवे सर्वता, विनोदाची कथा गोड वाटे. ज्याला इथं देवाचं चरित्र सांगू वाटत नाही, नुसतं विनोदाच्या सासू जावायच्या गोष्टी सांगून हसू वाटत्यात. तुका म्हणे त्याच्या थुका तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. महाराज 2 तास करायचं आणि यमपुरीला जायचं तसलं सांगून नका महाराज, तसं करत जाऊ नका. फार महत्वाचं सांगितलंय संतांनी, एवढं केलंय महाराज. आणा की ह्यात आणि दाखवा की जगाला उघड करून. फार महत्वाचं आहे महाराज, आहे की नाही. मनाचं दाखवू नका अजिबात. ही महाराज फार महत्व आहे. कीर्तनाला काय नियम आहेत का नाही, थोडस संतांनी सांगितलंय त्याप्रमाणे आपलं चालण्याचा, आपण काय संत नाही पण उगा आपलं चालण्याचा प्रयत्न करायचा. आहे का नाही, फार महत्वाचं आहे महाराज. मग विचार महाराज करा, तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. पुरावा आता लय सांगत नाही, कळलं आपल्याला. पण तुम्ही म्हणताल महाराज धन धन म्हणताय, पण आम्ही जर त्याच्यावर नाही केलं तर पोटाला काय बिब घालायचं का आम्ही. उत्तम दिला महाराजांनी. काय सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहार. कष्ट घाम गाळून किती बी मिळवायचं सांगितलं, आहे का नाही. अहो गात्यात सगळी उत्तर आहेत, आहे का ना महाराज. बघा गात्याची संगत कोणी केली, निर्जीव दगडाने. किती दिवस, 13 दिवस. तरी सुद्धा तरुण आली वरती निर्जीव दगड. मग आपण तर चालतं बोलतं दगड आहेत महाराज. आपण संगत केल्यावर आपण का तरणार नाही महाराज. जसं दादा तरुण गेलं का संगत तिथेच. अहो ज्ञानेश्वरी उशाला असायची महाराज सांगत होते, महाराज उठलं की चालू वाचायला का, संतांच्या संगत महाराज, आहे की नाही. हे फार महत्वाचं आहे महाराज. संत तुकाराम महाराजांनी जे लिहिलंय का नाही, अगदी तुम्हाला कुठला प्रश्न पडला तर निस्ती गाथा वाचा तुम्ही महाराज, अर्थसहित गाथा वाचा, सगळी उत्तर मिळत्याल. असल्यावर सुद्धा समाधान बी पाहिजे महाराज. त्याला एक पुरावा सांगून जातो, सत्य घडल्याला. 10 एकर महाराज प्युअर बाग आहे, इक्वलचा एक मुलगा. आणि आई वडील काय म्हणायचे त्या मुलाला, हे शेजारची बघ महिन्याला जाऊन पगार आणते, ती कामाला जाते, जातो उभे. महाराज त्याने हात जोडला, आई वडिलाला सांगितलं तुम्ही वयस्कर आहेत आई बाबा, आणि 10 एकर बाग आहे आणि मी एकटा आहे, अजून काय पैशाला करायचंय. किती छान मुलगा बोलला बघा. तरी 8 दिवस झाले की जा जा कुठंतरी वशीला लाव. पोरगा वैतागला महाराज. डबा घेतला भरून, बांधून घेतला, आणि आमच्या इथं शिनार मास आहे, कारखान्यात कामाला गेला महाराज. कुणाकडे, आपल्या कंत्राटदाराकडे लागला. दुपारी जेवण सुटला, जेवण झालं, ज्यावेळी भोंगा झाला ना, आता ड्युटी भरायला लागली, चालत येत होता. आणि वरून महाराज असं त्याच्या डोक्यावर क्रेन चाललं होतं आणि जॉब बांधलेला होता. तो बरोबर मध्ये आला आणि कशी बांधी सुटली, त्याच्या डोक्यावर पडलं आणि जाग्यावर चिपटा झाला. आता ते आई वडील काय उराव बांधून नेणार आहेत सगळं. ही बी महत्वाचं आहे महाराज. असल्यावर समाधान पाहिजे, नाहीतर करशी बरोबरी दुरावशी दुरी. एका ह्याच्यात जर आपलं चांगलं भागत असेल ना महाराज, सगळं म्हणजे शाळा लग्न सगळं घरातलं, तर दुसरं करूच नका महाराज. का, दुसरं कराय गेला की तुमचा देवापासून तुम्ही बाजूला सुटला, गुतलाच तिकडं. भगवंतानी खेळणं दिलंय प्रत्येकाला. कुणाला पत्नी चांगली दिली, कुणाला मुलगा चांगला दिला, कुणाला धन भरपूर दिले. किती गुत्त यात बघते ती महाराज. आणि त्याच्यावर आपण जर काय महाराज विचार करून वागलो तर आपण महाराज जन्माला आल्याचं सार्थक.
तर नाही धन. आता पुत्र 2 नंबरचा पुत्र आहे. पुत्रात काय 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 मुलं आपल्या वडिलाला कुपुत्राचा बाप बनवतात. म्हणजे कसं, तर महाराज एखादा मुलगा जर दारू पिऊन भांडणं करत असेल आणि ती जर चालला 4 लोक कट्ट्यावर बसले की काय म्हणतात, तो गणपतरावचं पोरग, म्हणजे वडिलाला खाली बघायचं येतं. आणि असलेली निसंतान सुद्धा होतात. महाराज या माढा तालुक्यातलीच गोष्ट सांगतो तुम्हाला महाराज. 3 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा मुलगा, आणि ही कवा बोगदा व्हायच्या आधीची गोष्ट आहे. त्यावेळी कुठलं महाराज, फक्त पावसाच्या जीवावर सगळ्या जमिनी होत्या. आणि मग काय होतं महाराज, 2 दिवस मजुरी मिळायची, 4 दिवस मजुरी मिळत नव्हती. त्यांनी विचार केला मोठ्या शेतकऱ्याकडे सालानी राव. कंदरला आली महाराज, मोठ्या शेतकऱ्याकडे सालानी राहिली सुंदर, आणि त्यांच्या मंडळीला रोज काम मिळू लागले. 30 सालानी राहिला. चांगला प्रपंच चालला असताना, झोपेत असताना 3 वर्षाच्या मुलाला सर्प चावला, खलास झाला. एक तर गेला, आता राहिला दुसरा राहिल्यावर त्यांनी विचार केला 2 एकर जमीन आहे, आता ही साठलेला पैसा घेऊन आपण बोर पाडू. बोर पाडलं, नशिबाने 1.5 एकर ऊस जाऊ लागला महाराज. पोरगा मोठा व्हायला लागला, शिकत शिकत कॉलेजला जाऊ लागला. कॉलेज तिथून 3 किलोमीटर लांब होतं. बाबा फक्त एक मोटरसायकल घेऊन द्या. महाराज बॅलन्स होता, मोटरसायकल घेऊन दिली. आणि 6 महिने होत नाही, रविवारी सुट्टी होती, बाजारला चालला असताना दुपारी झाडाला धडकला आणि खलास झाला. असलेली निसंतान होतात, हा दोष आहे. आणि लगेच झाल्या म्हणू नका, मुलगा झाल्या माझं भाग्य उदयाला आलं, तेवढं मी लगेच वाटू नका. कवा वाटा तुम्हाला सांगतो महाराज. काय काय म्हणतात महाराज, माझ्या मुलाला 1 लाख पगार आहे, माझ्या सुनाला 40,000 पगार आहे, माझ्यासारखा भाग्यवान कोणच नाही. तवर सुद्धा म्हणू नका भाग्यवान. कवा आपण ज्यावेळी महाराज जाग्यावर बसलो आणि संडासन लगवी जाग्यावर झाली आणि सुनानी पोराने जर आवडीने केलं, तेव्हा वरडून सांगा आज माझं भाग्य उदयाला आलं. कळलं, भाग्य तर नाही धनपुत्र का. आता राहिला दारा म्हणजे पत्नी. बघा महाराज, पत्नी काय सांगितलंय महाराज, तर संत तुकाराम महाराजांनी बघितलं, सगळ्यात माऊल्या तशा नाही. काय काय माऊल्याकडे दोष दिसला महाराजांना, काय तर काय काय पत्न्या आपल्या पतीला पत्नाला नेतात महाराज, हा दोष दिसला. याला पुरावा पुराणातला सांगतो महाराज. कांचीपुरी नामे राजा सोमदत्त, दयाच्या संपत्ती पार नाही. सप्तपुऱ्यापैकी कांचीपुरी एक आहे, तिथं सोमदत्त नावाचा राजा राज्य करत होता. पत्न्या किती, 500 माझी दोघे पतिव्रता, ज्यारिणी सर्वता सर्व काही. बघा 500 म्हणजे 500 पत्न्या होत्या, आणि त्यातल्या 2च पतिव्रता आणि बाकी 498 पत्न्या जार कर्म करायच्या. आणि पत्नीने जर जार कर्म केलं तर शास्त्र सांगतं तर त्यांना नाही काय पाप लागत, पण त्यांच्या पतीची पुण्याची सामुग्री कमी होती हळूहळू. मग एवढ्या पत्न्या 498 वाईट कर्म केल्यामुळं ती जी राजा होता सोमदत्त राजाची पुण्याची सामुग्री हरपली. मरोन या जन्म हरणाचा पावला, पुरंगिनी झाल्या पतिव्रता. त्याला मरण येऊन त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. कुणामुळं, पत्नीमुळं महाराज, आहे की नाही. मग सगळ्यात मावल्या तशा ना, पण काय काय मावल्याकडे दोष दिसल्यामुळे महाराज म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. सामान्य भाग्य आणि पारलौकिक भाग्य, भरपूर पुण्य करून स्वर्गात जायचं. आणि स्वर्गात काय लय दिवस थांबता येते, जव पुण्याची पावटी सरे तव इंद्रपदाची उठी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू. मोठा इंद्र आहे का नाही, पण त्याला बी जन्म मारायला पुण्य संपलं की यावं लागतं. का तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती म्हणून. मग ते भाग्य खरं नाही. आता 3रं भाग्य म्हणजे कोणतं महाराज, न मिळणारा मानव देह तो आम्हाला मिळालाय. बघा महाराज, आहे कुठं, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारतात नाही तर लिहिलं असतं की जपान, अमेरिका, रशिया, आहे की नाही, जात्यात पळू लोक आता पासपोर्ट काढू. पण तोटा सांगतो तुम्हाला, पैसा लय मिळेल, कोट्याने पैसा मिळेल, पण काय काय मुलांना आपल्या वडिलाला मैताला सुद्धा येता आलं नाही, मग त्या पैशाला जाळायचंय काय, त्या पैशाचा उपयोग आहे ना, आहे का नाही. ही महाराज सांगितले, महाराज ही फार महत्वाचं सांगितलंय महाराज. कुठं, भारतात मिळला तर बरं, निस्ता मिळून उपयोग नाही, बरं ही सहजाच मिळालाय का. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहीचा वारा मग लागे. एका महाराज योनीत कोट्या वेळ फिरायचा, अशा 84 लक्ष योनी सांगितल्यात महाराज. न बघा 9 लाख वेळा जलचर प्राण्यात जन्मायचंय, 10 लाख वेळा पक्ष्यात,
11 लाख वेळा सरपटणाऱ्या प्राण्यात, 20 लाख वेळा झाडं झुडपं विलीत, 30 लाख वेळा महाराज 4 पायाचं पशु हत्ती गाढव ह्याच्यात, फक्त 4 लाख वेळा आपल्या या मानवात मिळालाय महाराज. मग एवढं मिळून बी आपल्याला काय वाटत नाही. मग संत नामदेव महाराज सावध करतात, नामा म्हणे त्यावा नरदया नरा, तयाचा मातेरा केला मुढा. मुढा म्हणजे आपल्याला मूर्ख म्हणतात, मातेरा म्हणजे वाटोळ केलं. मुळातच देवे दिला देह भजना गोमाता, दिलाय का नाही. मग आपण कशासाठी लावला? शेजारचा भांड टोकरायला लावला है की नाही, गावागावात भांडणं लावायला लावला है ना, देवाचं गावाचं भावाचं खायला. एक भजन चांगलं असतं तर 2 भजन कसे होतील, सत्यात अडथळा कसा येईल, म्हणजे वाईट कामासाठी लावला म्हणून आपल्याला मुडा मारतात. विषयवडे भुलाले जीवा, भुलाले जीवा, आकाया तुझे करीला जीवा, आकाया तुझे करीला जीवा, तुझे नारायण बाबा, तुझे नारायण बाबा, विषयी गोडी फुलले जीव. जीव कशा विषयात गुरफटलेला आहे महाराज, म्हणून देवाकडे येत नाही, संताकडे जात नाही, वारीला जायला नको म्हणतो महाराज है की नाही. मग विचार करा, असा देह मिळून जर महाराज तुम्ही जर नाही या गोष्टी केल्या तर उपयोग होणार नाही म्हणून सांगितलंय महाराज है की नाही. बघा विचार करा महाराज, एवढं मिळून सुद्धा मग कवा सांगितलंय भाग्य महाराज सगळ्यात परमश्रेष्ठ. निस्ता देह मिळून सुद्धा भाग्य नाही, कवा भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राय है की नाही. देह मिळून जर तुम्ही महाराज भगवंताची भक्ती केली, नामचिंतन केलं तर भाग्य आहे. तरले तरते तरले तरती हा भरवसा. कारण ह्या देहात येऊन जर नामचिंतन केलं तर ती तरणार आहे.
महाग तरल्यात आणि परत बी तरतील म्हणून सांगतात महाराज. असा देह मिळाल्यानंतर, बरं असा देह मिळाल्यानंतर महाराज भाग्य कवा म्हणले महाराज, म्हातारपणे रिटायर झाल्यावर, सगळ्यांची लग्न झाल्यावर, म्हातारपणे झाल्यावर महाराज काय गुडघ दुख ऐका येत नाही, काय परमार्थ करणार आहे. तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, तरुण भाग्यवंत, महाराज तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तन. तरुण असताना जर असं भगवंतात महाराज नाचलं, नामचिंतन केलं, वारी केल्या, तर त्याला काय म्हणलंय भाग्यवंत. आणि हे भाग्य कसलं आहे तर महाराज परम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ भाग्य. आणि हे भाग्य माझं उदयाला आले संत तुकाराम, असं परम भाग्य श्रेष्ठ भाग्य उदयाला आल्यावर फायदा काय झाला, अवघी चिंता महाराज म्हणतात अवघी जेवढी होती तेवढी. आणि शब्द काय घातलाय, वारली, पळाली नाही म्हणले, पळालेली परत येते. बघा तुम्ही सकाळी बघा तुम्ही एखादं नवीन लग्न होऊ द्या, भाजी होणं किंवा भाकरी करपली कशावरून भांडणं होत्या, ती जाती पळून, हिकडची चार जमतात, त्यांची भांडणं मिटवतात आणि पळालेली परत येते, हे की नाही. किंवा चिंता ते पळाली गोकुळा प्रवेश भीतरी केला. इथं शब्द काय घातलाय, पळाली घातली. का पळाली घातली तर ज्यावेळी भगवंत गोकुळातून मथुऱ्याला गेल्यानंतर पळालेली चिंता आली आणि सगळ्याचा नायनाट झाला. तसं संत तुकाराम महाराज म्हणतात माझी वारली म्हणजे कायमची नाहीशी झाली. चिता आणि चिंता एक अनुस्वाराचा शब्द आहे बघा. चिता ही मेलेल्या माणसाला एकदाच जाळते आणि चिंता जिवंत माणसाला सतत जाळते. म्हणून चिंता करताना महाराज काय करायची, काय संसारातली कुठलीच चिंता करणं केली, अहो देवा पुढे डोकं जरी आपटलं मला ही मिळू दे, कधीच मिळणार नाही. तसं पेरलंय का नाही महाग, आता उगवलेलं असतं, आता करून नाही उपयोग, आधीच आपण केलेला आहे. पण विचार करा, मग तुम्ही म्हणता संत तुकाराम महाराज संत होते, मग त्यांना कोणची चिंता, काय मी उद्धार पावे. काय मी उद्धार पायवे न काय कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. कुठली चिंता लागली होती, पारमार्थिक चिंता, संतांची भेट केव्हा होईल, माझ्या भगवंत कृपा केव्हा करतील, ही होती चिंता. ती केव्हा वारली, मला संतांचं दर्शन भाग्य उदय आल्यानंतर ही अवघी जेवढी चिंता होती ती वारली एक नंबर. अजून भाग्य उदयाला आल्यानंतर काय फायदा झाला तर मला संत दर्शनाचा लाभ झाला. अभंगाचं दुसरं चरण,
अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अजून काय फायदा झाला भाग्य उदयाला आल्यानंतर? संतांचं दर्शन झालं आणि संत दर्शनाचा लाभ काय झाला फायदा? धन्याची दीन धन्याची दीन धन्याची दीन संतांचे धन्याची दीन धन्याची दीन धन्याची दीन उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठाला विठाला तुकाराम महाराज सांगतात माझं भाग्य उदयाला आलं आणि भाग्य उदयाला आल्यानंतर काय झालं? अवघी चिंता म्हणजे जेवढी होती ती वारली म्हणजे कायमची नाही झाली. 1 नंबर. 2 नंबर काय झालं? अजून भाग्य उदयाला आलं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पद्मनाभ जोडला म्हणजे भगवंताची प्राप्ती झाली आणि अशा प्राप्त झालेल्या भगवंताला हृदयात संपुष्ट करून पोटात साठवतो. अभंगाचं 3रं चरण. संपुट हृदय पेनी संपुट हृदय पेनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज सांगतात संपुष्ट हे हृदय पेटी करोने पोटी साठो. संत दर्शनाचा लाभ झाल्यावर ज्या भगवंताची प्राप्ती झाली त्या भगवंताला आम्ही बंदिस्त हृदयात बंदिस्त करून आम्ही पोटात साठवतो म्हणतात. बघा महाराज, मग आज हृदयात बंदिस्त कराय म्हणजे हृदयात किती घाण आहे महाराज. काम क्रोध लोभ दंभ अहंकार मद मत्सर आहे का नाही? मग ती घाण काढल्याशिवाय तर भगवंताला साठवता येणार नाही महाराज, आहे की नाही? मग ती घाण काढायची असल्यावर खराट्यान निघल का? त्याला नामरूपी खराटा लागल महाराज. बर ती खराटा बी असा आहे सवडीने नाही. दिन रजनी हाची दाता दिन रजनी हाची दाता गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे गोविंदाचे पवारे दिन रजनी हाची दाता दिन रजनी हाची दाता दिन रजनी हाची दाता दिन रजनी हाची
दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रन रजनी म्हणजे दिवस, रात्रंदिवस रजनी आहे का नाही सांगितले. मग रात्रंदिवस जर भगवंताचं नामचिंतन केलं की नाही, आतली घाण कशी जळून जाते. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले हरी. गवताची तृण म्हणजे गवताची जर वाळली गंज असली, तिला किती 100 काड्या लागतात का, एकच काडी का नाही. तसं नामचिंतन सतत केलं की महाराज काय होतं मग मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रित्य म्हणजे मोकळं. आणि मोकळं केलं की येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते, येवनी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ आहे ते. असं चित्त निर्मळ झाले की भगवंत येऊन राहतात. मग कुणाच्या हृदयात महाराज येऊन राहिले, साठवले गेले. आपल्याला सगळ्याला माहित आहे, आरणगावी संत सावता महाराज होऊन गेले. त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव होतं नागो. 5 वर्षाची. काय म्हणायची, बाबा आपण मळा करतोय कुणाचा आहे. ते सांगायचे हा मळाचा धनी कोण आहे, पांडुरंग परमात्मा आहे. तो पंढरीत राहतो, यायला वेळ नाही. मग म्हणले वानवळा पोच करायचा, आता काय करावं पंढरीला, आपला मालक येत नाही म्हणल्यानंतर ते लक्षात आलं. गावात दिंडी जाते, तारीख बघितली, त्या दिवशी सकाळी लवकर उठली, आंघोळ पूजा केली आणि रानात जाऊन चांगली चांगली फळं फुलं घेतली, रस्त्याला येऊन उभा राहिले. का तर दिंडीची वाट बघत. तर वाट बघता बघता दिंडी आली. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी शांपल त्यावेळेचं भजन. कारण माऊलींनी समाधी घेतली नव्हती तर बरा वैकुंठाला हे भजन होतं. बरा किंवा रामकृष्ण हरी. काय आनंद झाला महाराज. नागू ताडकीने उभा राहिली. सगळी वारकरी आल्यावर एका वारकऱ्याला हात धरला. बाबा बाबा एक विनंती आहे. म्हणले काय. आमचा धनी पांडुरंग परमात्मा आहे, एवढा तेवढा वानवळा पोच करता का, असा हात केला. त्यांनी महाराज हिसकाच दिला. हिसका दिल्याबरोबर सगळं सांडलं, रडायला लागले. आता 5 वर्षाची होती. महाराज उठून उभा राहिले. म्हणली पंढरीत गेले की तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, मी शाप देते. आता संताच्या लेकीचा शाप होता महाराज, काय साधा नव्हता. पण सगळी तशी नसती, कळवळा येतोच काय कायला. दुसरा म्हणला बाळ कारड ती काय झालंय. बोटली म्हणले आमचा धनी पांडुरंग परमात्मा आहे, तेवढं वानवळा पोच करता का. आनंद आनंद म्हणल्यानंतर मला किती आनंद झाला. सगळं भरलं पिशवी हातात दिलं, सांगितलं पांडुरंगाला सांगा बिगे बिगे येऊन जावा, तुम्ही येत नाही तोवर रानात बांधावर अन्न पाणी न घेता बसून राहणार आहे. आणि दिल्यालं गोड माना, जसं विदुराच्या कन्या भक्षण केल्या आहे की नाही, किंवा तुमच्या बेल्लेलीची उष्टी बोरं खाल्ली, तसं गोड माना. महाराज दिंडी गेली, सगळे विधी उरकलं. ज्या ज्या जवळ मानवला दिलता तो बारीला उभा राहिल्यावर नंबर आल्यावर पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं आणि सांगितलं बिगे बिगे घेऊन जावा, तुम्ही आल्याशिवाय अन्न पाणी घेणार नाही. नागोचा निरोप दिला, तो निघून गेला. आणि महाराज काही वेळाने ज्याला शाप दिलता त्याचा नंबर आल्याबरोबर पांडुरंग परमात्मा गुप्त झालं. शाप होता. मग शाप होता म्हणल्यावर त्याने म्हणलं असं कधीच होत नाही. दिंडी मालकाकडे गेला. महाराज चला. म्हणले का. पांडुरंग परमात्मा गाभार येत नाही, हे असं होणार नाही. त्यांनी येऊन पाहिलं नाही, तसाच पळत महाराज वाळवंटात गेलं. संत नामदेव महाराजांचं कीर्तन संपलं होतं, लोक दर्शन घेत होते आणि जाऊन दर्शन घेतलं. आणि घेतल्यानंतर महाराज म्हणले काय, अहो पांडुरंग परमात्मा गाभार येत नाही. काय म्हणले संत नामदेव महाराज, हे कधीच होणार नाही. देव माझ्याबरोबर बोलतो, गप्पा मारतो, काकडा माझ्या बरोबर करतो, आणि हा गच घालवायचं होता, हेच कारण होतं. संत नामदेव महाराज थोडी गची बाधा झाली का, कुणाकडेच नाही देव माझ्यावर बोलतो, ही करतो, ही थोडी गची बाधा काढायची होती भगवंताला, ही मेन कारण होतं. आणि महाराज ती संत नामदेव महाराज, ती संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, गोरोबा काका सगळे जण आले
आणि ज्यावेळी महाराज पाहिलं गाभाऱ्यात पांडुरंग परमात्मानं मोठ्याने अंबरडा फोडला संत नामदेव महाराजांनी, माझे मायबाप कुठे, माझे मायबाप कुठे, हात जोडलं. माऊली तुम्ही तर दृष्टांतात बघा. माऊलीने पद्मासन घातलं, दृष्टांतात पाहिलं तर एका बालभक्ताचा शाप दिसला. सांगितलं एका बालभक्ताचा शाप आहे. म्हणजे कुणाचा? आरणलाच म्हणले. ते नागोने शाप दिलाय म्हणले आणि ते गेलं म्हणले आरणला. मग संत नामदेव महाराज सगळी संत म्हणजे आपण देवाला आणायला काला झाला की जाऊ. काला झाला की गेली तवर इकडे पांडुरंग परमात्माची गेल ते डायरेक्ट कुठं गेले माहितीये का? नागू बसली होती 2 दिवस आणि 1 रात्र अन्न नाही पाणी नाही. महाराज तिला उचलून घेतलं. महाराज आलाबाला घेतला, कुरवाळलं, भास तू पाठवलेलं सगळं गोड मानलंय आणि घरी जायचं. आता जेवण कर, पाणी पी, मी आलोय, कुणाला सांगू नको. तसंच पांडुरंग परमात्मा निघले. महाराज सावता महाराज भजन चाललं होतं, त्यांना जाग केलं, खांद्याला हात लावला आणि फिरून बघितलं. देव ताडकीन उठले. भगवंता अहो नुसतं सांगायचं मी आला असतो स्वागताला, काय करू नको, चोर माझ्या महाग लागल्या. मग जाऊ म्हणले, उसाचा मळा आहे म्हणले, केळीची बाग आहे, तिथं जरी लपलो तर चोर फार हुशार आहे, कुठंही मला शोधून काढत्यात. आणि शेवटी नाईलाजा झाला. महाराज शाल पांघरलेली टाकली, खुरप घेतलं, छाती फाडली, भगवंताला आग साठवलं, परत शाल घेतली ना आपलं भजन चालू. आणि काही वेळाने महाराज ही दिंडी आली. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, ही सगळी दिंडी आली. आणि आल्यानंतर महाराज कुठं पाया पडते? जाग केलं सावता महाराजांना संत नामदेव महाराजांनी बघा. आणि जाग केल्यानंतर म्हणले माझे मायबाप कुठे आहेत? शोधा म्हणले मळ्यात. केळीची बाग. जाऊन आलं संत नामदेव महाराज. थोडी गची बाधा कमी झाली आणि श्री संताजी माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज आता विचार करा, दंडवत घातले म्हणल्यानंतर संत कसे असतात? आईशी कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीती, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपल्यासाठीच आलेत महाराज आहे की नाही? मग दया आली, शाल फेकून गेली, खुरप घेतलं आणि साठवलेल्या भगवंताला बाहेर काढल्याबरोबर महाराज त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. संत सावता महाराजांच्या महाराज आई वडिलाला धन्यता दिली. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता. काटविला कामा कैलोक्यात, काटविला कामा कैलोक्यात, धन्य त्यांची माता, धन्य त्याचा पिता, साठवीला दाता. त्रैलोक्याची त्यांच्या मनात काय आलं? देवाजवळ रात्रंदिवस आहे, जेवाय घालतोय देवाला, तरी मला साठवता नाही, पण घरीच असून साठवलं. महाराज एवढंच काय, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळी यांचा. का? भगवंताला घरीच असून साठवलं महाराज. त्यांच्या महाराज वंशाला सुद्धा धन्यता दिली. अशा प्रकारे संत सावता महाराजांनी भगवंताला साठवलं. आणि हे भगवंत साठवलाय म्हणजे एक भगवंत रूपी ठेवाय महाराज. आणि हा भगवंत रूपी ठेवा मला एका भावाने मिळाला. अभंगाचं शेव कामने होता होता ठेवा, कामने होता ठेवा, कामने होता ठेवा, कामने होता ठेवा, कामने होता ठेवा. गोया भावा सापडला, गोया भावा सापडला, सापडला, संत दर्शने संत दर्शने
तोया भाव सापडला तोया भाव सापडला संत दर्शने हाला संत दर्शने हाला पद्मनाभ गुजरा बदला भाजुडीना बदला बदला भाजुडीना पद्मनाभ संत दर्शनी संत दर्शनी अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. असा भगवंत रूपी ठेवाय का नाही. मला कशाने सापडला म्हणतात तर भावाने. बघा भाव म्हणजे काय, कांद्याचा बटाट्याचा भाव नाही. भाव ह्याचा अर्थ प्रेम, श्रद्धा, निश्चय हे की नाही, त्याला भाव म्हणलंय महाराज. कारण भगवंताला महाराज भावाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. तुका म्हणे आन विठोबाची. बघा काही न लगे भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. विठोबाची शपथ घेऊन सांगतात भगवंताला भाव म्हणजे प्रेमाशिवाय काही आवडत नाही महाराज है की नाही. बघा विचार करा महाराज, मग असा भगवंत रूपी ठेवा कुणाला सापडला महाराज. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला. काय भाव, मातृपितृ भक्ती भाव पाहिला महाराज है की नाही, पाहिला. अजून पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. संत तुकाराम महाराजांच्या घरी सुद्धा पाहुणे म्हणून ठेवत आला का नाही. संत एकनाथ महाराजांच्या घरी आले किती वर्ष, 36 वर्ष होते महाराज है की नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कारण भगवंताला मुळात उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. तुम्ही किती मोठा आहे, तुमच्याकडे किती एकर आहे,
ही काय नाही, तुम्ही कसल्या सोन्याच्या ताटात जेवण आणलंय का मोठा हार आणलाय, काही नाही महाराज. फक्त त्याच्या माग तुमचा भाव काय आहे की नाही महाराज, विचार करा. मग असा भाव मातंग ऋषीच्या शब्दावर शबरीने ठेवून महाराज सतत नामचिंतन केल्यामुळं तिच्या दारात स्वतः भगवंत रूपी ठेवा चालत आला. कोण? श्रीराम प्रभू महाराज. देवाकडे जाणारे कोट्यवधी भक्त आहेत बर का, देवाकडे जाणारे कोट्यवधी भक्त आहेत, पण देव ज्याच्या घरी येतात असे थोडक्यात भक्त आहेत ते पुंडलिक राय आहे की नाही. पण संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज किंवा आपले हे शबरी माता आहे का नाही, आले का नाही महाराज. किती आनंद झाला तिला महाराज. आत नेलं, गवताच्या शेजेवर बसवलं, पाणी प्यायला दिलं, बोरं दिली महाराज. तर बोरं घेतल्यानंतर श्रीरामप्रभू म्हणले ही काय पक्षाची उष्टी आहे काय. तिने सांगितलं नाही महाराज तुम्हाला आंबट लागते म्हणून मीच आधी चाकली गोड गोड आणल्यात. आणि जेव्हा ही ऐकलं त्यावेळी सगळीच बोरं संपवली. का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, किंवा न म्हणे उच्चिष्टात्वा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. भक्ती पुढे थोडं आणलंय का उष्ट आहे. अजिबात भगवंताला महाराज ह्याचं घेणं देणं नाही. ते तुम्ही मग वाळलं पान द्या, वाळलं फळ द्या, पण त्याच्या माग प्रेम किती आहे हे पाहतात आणि मग भगवंत स्वीकार करतात. तसं संत तुकाराम महाराज म्हणतात, माझा भावामुळे मला काय झाला, भगवंत रूपी ठेवा सापडला. ज्या संतांनी सेवा करण्याचं ज्ञान दिलं त्यांचं भजन ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली तुकाराम, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली. हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ गमावला. माझं भाग्य उदायला महाराज. आज दोन तिथं संत गुरु समान आहेत महाराज आहे का नाही. आतमध्ये बघितलं का नाही, दादा आहेत, परत त्यांचे गुरु आहेत आहे का नाही, दादा आहेत परत, आणि परत दोन कीर्तनकार साथीला नसत्यातच मिळतच नाहीत. दोन टाळकरी मिळायचे आपदा. आणि परत ही सगळी टाळकरी मंडळी आजूबाजूची तरुण पक्वाचे 1-2 आहे का नाही. आणि तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती. आणि का मला समाधान वाटतंय महाराज, आज बोत्र्याला आज दोन वर्षापूर्वी सेवा होती माझी. तिथं दादा 8 दिवस होतं आणि ती आत बसूनच ऐकत होते. खुर्ची बाहेर घेतली होती घरात. आणि मग मला त्यानं कुणाला तर सांगितलं ती कोण आहे महाराज, बोलवून घ्या इकडं. बोलवून घेतलं. महाराज काय चुकलं का माझं? नाही 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 म्हणले, दुरीत तुम्ही चालला म्हणले, अगदी अभंग सोडला नाही काय नाही. बर मला तेवढा तुमचा फोन नंबर द्या. म्हणलं का? आमच्या सप्त्यात गावात तुमचं कीर्तन ठेवायचंय म्हणल्यावर मोकळे असल्यावर दिन, पण योग आला गावकऱ्यांचा मला फोन, पण माझी तारीख गेलती महाराज. बघा मग तारीख गेलती म्हणल्यानंतर महाराज आज त्यांनी सांगितलं काय नाही महाराज, मी तुम्हाला आळंदीला एक सेवा देणार आहे. आळंदीच्या सप्त्यात सेवा दिली महाराज. आणि त्यांचं ही काय स्वप्न असेल ते आज ह्या कीर्तनाच्या रूपाने महाराज कसं गाव आहे ना, वेडे वाकडे सेवा आहे ना, पण महाराज पूर्ण झालं महाराज आहे का नाही. मग ज्या संतांनी सेवा करण्याचं ज्ञान दिलं त्यांचं तर भजन झालं, पण ज्या संतांनी महाराज परमार्थाचा कळस लावला त्यांचं भजन तुकाराम 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 तुकाराम. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संपुष्ट हे हृदय पेटे करोनी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. झालेली कीर्तन रूपी सेवा दादांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, संत तुकाराम चरणी आणि तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी समर्थ करून सेवेला पूर्ण विराम करविली. तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे, पायाच्या प्रसादे बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगयुक्ती नो हे हा उपदेश, तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे, जन्मो जन्मे तुका म्हणे. जय विठ्ठल जय हरे विठ्ठल, जय विठ्ठल जय हरे विठ्ठल. विचारिला
म्हणे ज्ञानेश्वरा राघव ज्ञानदेव झाले समाधान तुमचे देखील आता उठावे म्हणाले